नाही टाकत चालेल बॉडी घालून टाकू. मार्केटमध्ये खूप गर्दी आहे रेंजमध्ये यार. एवढी गर्दी बघा नवरात्री तो गर्दी तो ना. चलो कुठे घुसली त्यामध्ये तू यार कुठे गेली. कारण तुमचा भाव पण मजेत असेल. अच्छा बायकोला फिरवायचं सोडा. आणि मेन गोष्ट म्हणजे आपली जी प्रिन्सेस आहे ना आपली छोटू प्रिन्सेस आहे ना तिच्यासाठी ना नवरात्रीचे कपडे पण घ्यायचे असतो. तर आम्ही त्यासाठी चालतो. विचार केला कुठं जायचं. मला म्हणजे बॉम्बेला वगैरे नको कारण की माझ्या नाकामध्ये सर्दी. तर बाबूला नाही घेऊन तिला झोपवलं. आता आम्ही पटकन जातो वाशीला ना. तर चला तुम्ही आमच्यासोबत तुम्हाला बघायला भेटेल वाशीचं मार्केट. ते पण जेवढं होईल पॉसिबल तसं मी तुम्हाला दाखवेन. त्याला पण सोबत मजा नक्की आहे तुम्हाला. चलो बाय बाय. तो काय आम्ही पोहोचलो वाशीला. तर ह्यांची बघा चप्पल तुटली आहे. मला मी तिला बोललो मी मार्केटला परत चप्पल तुटली म्हणजे चप्पल पण बोलत असेल की मी जुनी झाली. पण ती बोलली अरे आत्ताच गेली होती ठाण्याला तेव्हा नवीन घेतली मी चप्पल. चप्पल शिवते वगैरे पण ती आवडते पण चप्पल घातली पण नाही जास्त तिने. तर चप्पल शिवते ती. नंतर आम्ही जाऊ मार्केटमध्ये. हा तुझा भाऊ कसा दिसतोय आज. चष्मा विस्मा लावला ना चप्पल तुटली माझी. सांगितलं जा त्याला. मी बोला नवीन घेऊन देतो. बायको नाही बोलली. चल नवरात्रीत आलो आपण. दांडा खेळशील की नाही काच बघू शकता तुम्ही. आपण आलो वाशीला. वाशीला भारी लायटिंग केली आहे नवरात्रीची हे बघू शकतात. चला आपण जाऊ आता पुढे मार्केटमध्ये. आपली रियांशी कुठे. अरे रियांशी मॅम चला यावर्षी गरबा खेळू खेळू. कारण तू खूप बिझी असतो ना कामामध्ये. घरात जाऊन खेळू. बाबू तू आणि मी. लायटिंग भारी वाटतं ना. बाबू पण आणि कामात पण बिझी असतो. हा का बाबूच्या बड्डेला मस्त आहे ना असं बरं. हो काय का मी बघितलं ते सांग ना. काय काय हे पाचवा ड्रेस लग्न करायचं का परत आपल्याला. लग्न नाही बाबूच्या बड्डेसाठी बोलतो. हा का असं घेऊ काहीतरी है ना. कुठलं ब्लॅक ब्लॅक वगैरे. येस तुम्हाला पण ब्लॅक घ्यायला लागेल. मी ब्लॅक नाही घालणार. मी वाईट घालून. चल लवकर लवकर बोल ना काय बोलत होतीस. मार्केटमध्ये खूप गर्दी आहे रेंजमध्ये यार. एवढी गर्दी बघा नवरात्री आहे तो गर्दी तो राहिली ना. चलो हे कुठे घुसली का मध्ये तू. तुला नेहरू नगर यार कुठे गेली. जाम गर्दी आहे ना. आणि एक तर माझ्या बाबूची नाकात आहे सर्दी. चल चल पुढे चल घालून टाकू. त्याच्यावरती हे ओढणीपेक्षा माझा जो आहे ना स्कार्फ रेडवाला तो मी डेकोरेट करून डिझाईन करून होऊन जाईल ना. एकच आहे का बोलता ब्लॅक. एकच आहे बोलतो ब्लॅक. किती किती याचे 350 होईल का आपल्याला. आदिरासारखं वाटलं ना. हाच कलाच एकच केस सगळे मोठे आहेत. पुढे फक्त कलर दुसरा. काय समजत नाही. आम्ही बाबूसाठी घेतला मेन म्हणजे नवरात्रीचा ड्रेस. तो ड्रेस आपल्याला किती भेटला का तो फर्स्ट याच्यात गेलो तर आपला 350 होता तिकडे बोललेला. पण तिथं सेमच होता पण ते मेन साईज मोठी होती ना त्याची. रियांची घेणार होती. रियांची लवकर आपण पुढे जाऊन बघू. मी दोन घेणार होती पण बोलले दोन घेऊन फायदा पण नाही असं. पण आणि मला हा पॅटर्न आवडला तुम्हाला दाखवून मी घातला कसं वाटतं. आणि आम्हाला हा भेटला 250 रुपीजला. खरंच त्याचा रिजनेबल रेट आहे. नॉर्मल वन टाइम साठी यूज होतो तो. आणि छोट्या बेबीला काय करायचं एवढा. ते पण म्हणजे कसं वन टाइम आणि नवरात्रीच घालणार ना त्याच्यामुळं. खरं तुम्ही पण नक्की विजिट करा. म्हणजे वाशीला म्हणजे छोटे बेबी असतील ना. तुम्ही आता पण तुम्ही आता ब्लॉग बघता ते नवरात्रीला अजून आहे. आपला सेकंड डेज आहे आजचा. खूप डेज आहे ना. तुम्हाला बाबूला ते शॉपिंग करू शकतात ना. करू शकतात. आणि बाबूचं एक म्हणजे लहानपणीची आठवण. मुला मुलीची दोघांचे पण कपडे छान छान भेटतात. आणि आठवण राहते छोट्या पोरांची. आम्हाला वाटतं या सगळे म्हणजे बाबूची कशी पहिली नवरात्री आहे नाही.
तर त्याची बाबूला आम्हाला हॅपी 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 ठेवायचं आणि आम्ही तिला बघून हॅपी हॅपी राहतो. दुसरा अजून दाखवा 2. आणि त्याच्यामध्ये कोणते कलर कलर हा त्याच्यामध्ये त्याची तो ग्रीन आहे ना. हां त्याच्यामध्ये कलर कोणते आहेत? हा कसा मीटर आहे? हा 280 280 रुपये मीटर ना. याच्यामध्ये काय तर ह्याच्यामध्ये सिक्वेन्समध्ये काय फुलमध्ये शिवा तसं हे पाहिजे मल्टी कलर दोन साड्यांवर तरी जायला पाहिजे असं एक शिवते. चिकनमध्ये पाहिजे चिकनमध्ये तर टाकायला लागेल ना. हाताला नाही टाकलं चालेल फक्त बॉडी पिटीला लागेल. आवडलं तर हे गोल्डन त्या दोन कसं आहे ना गोल्डन. सो गाइस रियांची ब्लाउज पीस घेतले. आवडले का? जास्त आवडतं. तुम्ही बोलता रियांची साडी घातली पाहिजे. मला साडी घातली मस्त. आणि मला ना साड्यांमध्ये ब्लाउज पीस बिलकुल आवडत नाही. सो गाइस रियांशी झाली थोडी थोडी हॅपी कारण तिला थोडी ना जास्तच हॅपी झाली कारण तिला मनपसंदी ब्लाऊज भेटले. घेऊ का आपण घेऊ नको बा. घे मग ॲपल खाशील का? कैसा ॲपल? 1 किलो दे दो. अच्छा वाला दे दो मीठा दे. बाबूसाठी केळं घेतलं. रियांशीसाठी ॲपल. चला हवा एवढे भारी आले ना नवरात्रीची. रियांशीची सर्दी थोडी गायब झाली दिसते का मला? हे काय खाशील? कॉफी पिया? चाय आलो तो आता नाश्ता करतो काहीतरी. रियांशी पानपुरी किंवा काहीतरी खाऊनच जाऊ. तुला काय खाशील? काय बोलू? काय खाशील? मध्ये आले मी. त्यानंतर इथे आता चपात्या वगैरे झालेल्या आहेत आणि इथं बनवलेलं आहे आम्ही चिकन. तुम्हाला दाखवते. आणि हे जे चिकन बनवलं ते मी नाही बनवलेलं आहे. आमच्या सासूबाईंनी बनवले चिकन. सो जरा वेगळं पद्धतीचं केलं असं. आणि त्याच्यानंतर बाबूची खिचडी घेतली. त्यानंतर भात बनवलं आहे. एवढंच. चला पहिला बाबूला भरवते आणि त्याच्यानंतरला जेवण घेते मग सगळं आवडते. चलो. सो गायज आमचं जेवण झालं आता. तर चालू आहे झोपायची तयारी. आणि गायज मी एवढं थकलं होतं ना तर आंघोळ करून घेतले मी. रियांच्या तर करते फिडिंग. सो गायज ना आम्ही म्हणजे आम्हाला ना पहिला रियांची व्लॉग एंड करायची. तो आता ना टाईमच भेटत नाही मला व्लॉग एंड करायला कारण बाबूला सर्दी झाली. रियांशीला दोघांना सर्दी झाली. आणि मम्मीला पण झाली तर बाबूला सर्दी होतेच. तशीच बाबूला सर्दी झाली. बाबूला झाली अगोदर सर्दी. काय झाली सांगू? गावी गेलो होतो ना आम्ही तर आम्ही थंड पाणी पिलं होतं. एवढा नाही पिला थंड पाणी. 3 ग्लास थंड पाणी पिले तरी होते ना गायज. मला सांग. मला जर सर्दी झाली तर मला पहिलं झालं पाहिजे. सॉरी मी जर थंड पाणी पिलं तर मला पहिलं सर्दी. अगं तू तिने फीड केलं ना. अशी मम्मी झाली असेल त्यांना माहीत असेल. होतं का तसं? म्हणजे 3 ग्लास म्हणजे 3-4 ग्लास थंड पाणी पिली ती दिवसभरात बोलतो मी. एका टायमाला नाही तसं. ते आम्ही खुश झालो कारण आम्ही गाडीमध्येच होतो तर आम्हाला माहीत पडलं की आपला सूरज चव्हाण जिंकलेला आहे. सो खूप आनंद झाला. आणि खरं सांगू ना मी रियांशीला बोललो होतो. रियांशीला वाटतं निकी जिंकली. निकी मला नव्हतं वाटलं. मी बोलले होते टॉप 3 मध्ये 3 जण येतील. अभिजित, निकी आणि सूरज येईल. त्याच्यामध्ये विनर सूरज. हा पण मी इंस्टाचा ट्रेंड बघून तिला बोललो होतो जर सूरजला चुकून पण हरवला तर अख्खा महाराष्ट्र काय करेल तुम्हाला माहीत होतं. पण ते चांगलं झालं. आपला भाऊ जिंकला. खरंच खूप म्हणजे बोलतात ना जिंकला तो पण खरं तर वाटतं अख्खा महाराष्ट्र जिंकलेला आज. खूप भारी वाटतं. चला गाईज आता रियांशी झोपते कारण उद्या काय करणार आपण? उद्या सोमवार. हां उद्या आहे सोमवार. तर उद्या करणार बाबूची आम्ही थीमचे ड्रेस बाबूला आणलं होतं ते आम्ही बघू. शॉर्ट्स काढले नाही तर व्लॉग दोघांपैकी काहीतरी तुम्हाला दिसेलच बाबू आमचा कसा दिसतो. बाबूचे रील्स पण टाकले. बाबूचे रील्स पण टाकले नक्की तुम्ही कमेंट करा. आणि थँक्यू सो मच तुम्ही इथपर्यंत व्लॉग करतात माझे नेहमी. आणि गाईज मला रियांशी बोलते तू माझे व्लॉग घेत जा का कारण ते बोलते बाबू आहे थोडी बिझी असते. ब्लॉग करायला एंड करायला विसरून जाते ना मध्ये ठीक आहे. चला गाईज बाय बाय गुड नाईट. असंच आणि परत एकदा आपला सूरज भाऊ जिंकला त्याच्याला कॉंग्रॅच्युलेशन आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून.